सोलापूरच्या माजी महापौराच्या लॉजमधील घटनेची सध्या चांगलीच चर्चा आहे। या महापौराच्या लॉजवर नेमकं काय घडलं जाणून घेऊयात थोडक्यात। सोलापूरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे नेते मनोहर सपाटे यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। पीडित महिला कामानिमित्त सपाटेंच्या मालकीच्या लॉजवर थांबली असता 16 जूनच्या मध्यरात्री सपाटे यांनी तिच्या रूममध्ये घुसून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। तू कुठेही तक्रार कर, मला लगेच जामीन मिळतो अशी धमकीही त्याने दिली। मात्र पीडित महिलेने धाडस दाखवत 24 जून रोजी पुन्हा लॉजवर जाऊन सपाट्यांच्या अश्लील कृत्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं आणि हे पुरावे पोलिसांना सादर केले। यापूर्वीही एका शिक्षिकेने सपाट्यांविरोधात अशीच तक्रार केली होती। या नव्या प्रकरणामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।